भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांचा विचार ज्यांनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचवला, ते बामसेफ, DS4, BSPचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, फुले शाहू आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराच्या, कृतीच्या, कार्याच्या एकमेव वारसदार, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहन कुमारी मायावती. या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ मान्यवर साहेबांनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचवली आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी ही चळवळ साहेबांनंतर देखील गतिमान राहण्यासाठी सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहन कुमारी मायावतीजींना स्वतःचं एकमेव वारसदार नेमलं आणि ही चळवळ गतिमान केली. आज या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची चळवळ मान्यवर कांशीराम साहेबांनंतर आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनंतर देखील या देशामध्ये गतिमान राहिली पाहिजे आणि त्यामुळं या देशामध्ये आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनी आदरणीय राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय आकाश आनंद साहेब यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण देशातल्या बहुजन समाजातल्या लोकांना दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची देखील जबाबदारी 9 ऑक्टोबर रोजी देशातल्या सगळ्या लोकांना दिलेली. आज हा जो कार्यक्रम होतोय हा महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय राष्ट्रीय कोऑर्डिनेटर राजाराम साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेब यांच्या दिशानिर्देशानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाला माझ्या समवेत राजेश चन्ना जयस्वारजी, माननीय कीर्तावडे साहेब, माननीय मधुकर बनसोड साहेब, माननीय जिल्हाध्यक्ष भालेराव साहेब, उपाध्यक्ष काळे साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे महासचिव राजेश जयस्वार साहेब, त्याचबरोबर नसीम खान साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या शहर कमिटीचे जे सगळे पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने या कार्यक्रमाचे आयोजक माननीय हेगडे सर हे देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहेत. अरविंद सिंहराव, दीपक बनसोडे, उमेश दुबारिया, उमेश राम, विनोद धुरंदर, ॲडव्होकेट धनंजय माने, माननीय शशांक कांबळे हे देखील या कार्यक्रमाचा सगळे लोक भाग आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी या स्टेजवरती उपस्थित असलेले सन्माननीय गर्जे साहेब की जे माननीय हेगडे सरांनी सांगितलं की या चौकामध्ये प्रामुख्याने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत सगळ्या महापुरुषांची जयंती प्रामुख्याने या ठिकाणी साजरी करतात. मित्र, या कार्यक्रमाला या ठिकाणी माननीय चव्हाण मॅडम देखील या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी सगळे सन्मानित बहुजन समाज पार्टीचे कॅडर बेस कार्यकर्ते देखील आहेत. माननीय खेडकर साहेब देखील आमचे फार जुने जाणते जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर देखील मी या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बामसेफचे आमचे डॉक्टर साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्व लोक या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे लोक एकत्रित झालेलो आहोत. मी आपल्याला सांगू इच्छितो की मला या सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दत्ता हेगडेंनी मला सांगितलं की लोकांची संख्या थोडीशी साहेब या ठिकाणी आहे, एवढी लोकांची संख्या नाहीये. मी त्यांना सांगितलं की बहुजन समाज पार्टी ही कधीही लोकांना जेवण देऊन आणि पैसे देऊन कार्यक्रमाला आणत नाही.
या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या खर्चाने या कार्यक्रमाला आलेला आहे. त्यामुळे 100 लोकांच्या ताकदीचा बसलेला एक माणूस या ठिकाणी. कारण की हा मनुष्य जो या ठिकाणी जमलेले आहेत हे सगळे बाबासाहेबांवरती, मान्यवर कांशीराम साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत. आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं या देशाच्या राजकारणामध्ये, बहुजन समाजाच्या जीवनामध्ये जे काही योगदान आहे त्यांच्या प्रती अपार श्रद्धा ठेवणारे लोक हे या कार्यक्रमामध्ये सर्व लोक उपस्थित झालेले आहेत. हेगडे सर हे सांगली जिल्ह्यामध्ये काम करायचे. मी 2006 साली कोल्हापूर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम करायचो. सांगली जिल्ह्यातही माझं येणं जाणं व्हायचं. त्यावेळी ते मला त्या ठिकाणी भेटायचे. माझ्या संदर्भामध्ये ते आणखीन प्रेमाने अनेक गोष्टी तुमच्याशी बोलतायत. माझी योग्यता माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी मरेपर्यंत बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या पायाची धूळ जरी मी बनू शकलो तरी मी स्वतःला धन्य मानेन. यांच्या पायाची धूळ जरी मी बनू शकलो जीवनामध्ये तरी मी स्वतःला मित्रांनो धन्य मानेल. पण माझ्या प्रेमाखातीर हेगडे सर हे या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये खूप काही बोलतायत. पण ते त्यांचं प्रेम आहे त्यामुळे ते माझ्या या ठिकाणी बोलतायत. मित्रांनो, मान्यवर कांशीराम साहेबांच्या जीवनावरती बोलण्यासारखं एवढं आहे की मान्यवर कांशीराम साहेब यांनी या देशाच्या राजकारणाला एक नवीन दिशा दिलेली आहे. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार जो आहे तो बाबासाहेबांचा विचार नव्याने मांडून बाबासाहेबांचा विचार घेऊन तुम्ही या देशामध्ये आमदार खासदार बनू शकता. हा विचार मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये सिद्ध करून दाखवलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मान्यवर कांशीराम साहेबांनी ज्यावेळेस 1956 नंतर 1973-74च्या दरम्यान या महाराष्ट्रामध्ये या कामासाठी सुरुवात केली त्यावेळेस बाबासाहेबांसमवेत काम करणारे अनेक लोक जे होते ते बाबासाहेबांची चळवळ सोडत होते. आणि बाबासाहेबांची चळवळ सोडून ते गांधीच्या चळवळीमध्ये सहभागी होत होते. आणि ते म्हणत होते की बाबासाहेबांची चळवळ ही खूप चांगली चळवळ आहे, पण बाबासाहेबांच्या विचारधारेतनं आम्ही या देशाच्या संसदेमध्ये पोहोचू शकत नाही, आम्ही आमदार खासदार बनू शकत नाही. या देशामध्ये मान्यवर कांशीराम साहेब हे त्या कालावधीमध्ये त्या लोकांना सांगत होते की आमदार खासदार बनणं गरजेचं नाहीये, तर बाबासाहेबांचा विचार गतिमान होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा विचार सोडू नका. पण लोकांना आमदार खासदार बनण्याची घाई झाली होती आणि लोक म्हणत होते की बाबासाहेबांचा विचार घेऊन आम्ही आमदार खासदार बनू शकत नाही. आणि त्यामुळे ते बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा विचार सोडून गांधीच्या पायापाशी जाऊन पडत होते आणि आमदारकी खासदारकी स्वीकारत होते. मी तुम्हाला विचारू इच्छितो, 1965-1970च्या दरम्यान अनेक नेते बाबासाहेबांची चळवळ सोडून आमदार खासदार होण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले. आज मला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या समाजाने, ज्या बाबासाहेबांचं रक्त आमच्या रक्तात आहे म्हणणाऱ्या समाजाने बाबासाहेबांच्या विचारानं आम्ही आमदार खासदार बनू शकत नाही म्हणून बाबासाहेबांची चळवळ सोडली, त्या समाजाचे त्यावेळी किती आमदार खासदार होते आणि आज 2025 साली स्वाभिमानाने स्वतःच्या बळावरती किंवा गुलामी करून किती आमदार खासदार आहेत याचा तुम्ही हिशोब करा. ज्या समाजाने आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन आमदार खासदार बनू शकत नाही असा जो समाज म्हणत होता आणि बाबासाहेबांची चळवळ सोडत होता, त्या समाजामध्ये आज देखील तुम्ही पाहिलं तर सर्व राजकीय पक्षांमध्ये जरी त्या समाजाचे लोक बघितले तर बोटावर मोजण्या इतकी लोक आमदार खासदार झालेली आहेत. आणि ती बोटावर मोजण्या इतकी लोक जी काय आमदार खासदार झालेली आहेत ती देखील गांधीवाद आणि गोळवळकरवाद स्वीकारून झालेली आहेत.
ती बाबासाहेबाच्या फक्त जातीची आहे. आणि त्यामुळं मित्रांनो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं या देशामध्ये फार मोठं योगदान आहे की त्यांनी 1956 नंतर या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री या देशामध्ये बनवलेले. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं या देशामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे की त्यांनी 1956 नंतर आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेचे बनवलेले. मित्रहो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस 1952 ची निवडणूक झाली आणि 1952च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पराजित झाले. बाबासाहेब जेव्हा पराजित झाले तेव्हा बाबासाहेब फार दुःखी झाले होते. कारण बाबासाहेबांपुढे प्रश्न होता की मी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि माझ्या संविधानाला प्रमाण मानून या देशामध्ये ज्या पहिल्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये मी पराजित झालेलो आहे. याचं दुःख आणि याचं शल्य बाबासाहेबांना सतावत होतं. मुंबईमधल्या कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये बाबासाहेब समाजाच्या लोकांना म्हणले, तुम्ही कुठे होतात आणि मी तुम्हाला कुठे घेऊन आलोय. आणि मग बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली स्वतःच्या जीवनातली घटना त्यांना सांगितली. ती सांगत असताना बाबासाहेब त्यांना म्हणाले की मी तुम्हाला कुठे तुमच्यावर किती उपकार केले ते मी सांगत नाही, पण सत्य मी तुम्हाला सांगतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की बहिष्कृत हितकारणी सभेच्या कामासाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जळगाव जिल्ह्यामध्ये गेले होते त्यावेळी बाबासाहेबांनी एक घटना बघितली होती आणि ती त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. आणि बाबासाहेब म्हणाले की जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एक मोठा अन्नदानाचा कार्यक्रम चालला होता. अर्थात उच्चवर्णीय समाजाला खालच्या समाजाचे लोक त्या काळात अन्नदान करायचे. त्यांची मनोभावना होती की हे पुण्यकर्म आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीय समाज जमला होता. मांडवाखाली बसून होम हवन करत होता, भोजन ग्रहण करत होता. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी चालला होता त्याच्यापासून 500 फुटावरती आंबेडकरी समाज जमला होता. आणि त्या ठिकाणी जमलेला समाज हा त्या ठिकाणी बसला होता. मांडवाखाली बसणाऱ्या लोकांची जेवण झाल्यानंतर त्यांच्या पत्रावळ्या उचलून ज्या उकिरड्यावर टाकल्या जायच्या त्या उकिरड्यावरती तो बसून त्या उकिरड्यावर टाकलेल्या पत्रावळ्यातलं उष्ट अन्न तो खात होता. एवढी भयानक विषमता या देशातल्या धर्मव्यवस्थेने, या देशातल्या जाती व्यवस्थेने हे तुमच्या आणि माझ्या वाटेला आणली होती. आणि ही व्यवस्था उलटून टाकून तुम्हाला आणि मला माणूस बनवायचं काम कोणी केलंय तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला माणूस बनवलं होतं ते बाबासाहेब ते भारत देशातल्या पहिल्या निवडणुकीला पराजित झाले होते. त्यांच्या पराजयाचं कारण काय होतं तर त्यांच्या पराजयाचं कारण एकमेव होतं. 1932 साली जो पुणे करार या देशामध्ये झाला होता त्या पुणे करारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीमध्ये पराजित झाले होते. पुणे करार काय होता हे तुम्हाला मी सांगायला फार मोठा कालावधी लागेल, पण छोटी गोष्ट सांगतो की पुणे करार काय होता. तो पुणे करार म्हणजे हिंदू महासभेचे मदन मोहन मालवीय आणि काँग्रेसचे गांधी, समाजवादी
आणि साम्यवादी असे सगळे देशातले नेते एकत्र आले होते आणि गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वतंत्र मतदारसंघ आणि दुहेरी मतदानाचा अधिकार या देशातल्या अस्पृश्यांसाठी मिळवला होता, तो अधिकार त्यांनी कशा पद्धतीने निरस्त करता येईल यासाठी काम केलं. तो अधिकार हिंदू महासभा आणि काँग्रेस हे दोन्ही नेते एकत्र येऊन संपुष्टात आणू इच्छित होते. तो का संपुष्टात आणू इच्छित होते? कारण की तो अधिकार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी आणला होता, तो अधिकार जर आपल्याकडे राहिला असता तर या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशाच्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री हे अस्पृश्य समाजाचे लोक बाबासाहेबांनी स्वतःच्या हयातीत बनवले असते. या देशामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचं राजकारण स्वतःच्या पायावरती कधी उभं राहू नये. या देशामध्ये हा समाज स्वतःच्या इच्छेने कधी राजकारणामध्ये मोठा बनू नये आणि या देशामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचे लोक स्वावलंबी स्वाभिमानाचं राजकारण या देशामध्ये कधी करू नये याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती दबाव टाकून जो करार या देशामध्ये करण्यात आला त्या कराराला पुणे करार म्हणून ओळखलं जातं. प्रस्थापित व्यवस्थेची इच्छा होती की तुम्ही या देशाच्या राजकारणामध्ये जरी तुम्हाला मताचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला असला तरी तुमच्या मतामुळं तुम्ही या देशामध्ये आमदार खासदार बनता कामा नये. तुम्ही तुमच्या मताच्या ताकदीवरती सरकार बनवता कामा नये. तुमचा स्वतंत्र असा राजकीय पक्ष असू नये. तुम्ही स्वतंत्रपणे या देशामध्ये आमच्या विरोधात निवडणुका लढू नये आणि तुम्ही स्वतःच्या बळावरती तुमचं सरकार या देशामध्ये कधीच बनवू नये. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जो करार घडवला गेला त्या कराराला पुणे करार म्हटलं जातं. आणि तो केला कोणी? तर काँग्रेसचे गांधी, नेहरू, पटेल आणि हिंदू महासभेचे मदन मोहन मालवीय आणि त्यांच्या समवेत काही कम्युनिस्ट आणि काही समाजवादी या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा करार केला. आणि ते करार करण्याचं एकमेव कारण होतं की या देशामध्ये अस्पृश्य समाज हा राजकीय दृष्ट्या कधी सक्षम बनू नये. बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांचे या देशामध्ये सर्वात मोठं योगदान काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा राजकीय पक्ष स्थापन केला. बाबासाहेबांच्या विचाराचा राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष बनवला. बाबासाहेबांच्या विचाराचं उत्तर प्रदेशामध्ये सरकार बनवलं. बाबासाहेबांच्या विचाराचं आमदार खासदार बनवले आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं स्वाभिमानी आणि स्वावलंबी राजकारण या देशामध्ये जर कोणी केलं तर ते बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी केलं. या देशाच्या राजकारणामध्ये मान्यवर साहेबांचं हे या देशामध्ये सर्वात मोठं योगदान आहे. 1956 नंतर ही चळवळ जी आहे ही पांगुळ गाड्याची चळवळ झाली होती. या समाजाची चळवळ चालली होती ती इतरांच्या पैशावरती चालली होती. बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी बाबासाहेबांचा सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यासाअंती बाबासाहेबांची सर्व पुस्तकं वाचली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली लाहोरला बाबासाहेब एक भाषण करणार होते. ते भाषण बाबासाहेबांचं झालं नाही पण ते पुस्तक रूपाने नंतर बाबासाहेबांनी छापलं. अॅनिलेशन ऑफ द कास्ट त्या पुस्तकाचं
नाव आहे. 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की सुशिक्षित समाज हा खऱ्या अर्थाने एखाद्या देशाचा प्रमुख समाज असतो आणि सुशिक्षित वर्ग जो असतो तो खऱ्या अर्थाने एखाद्या देशाचा हा आधार असतो. आणि सुशिक्षित समाजाचा जो दबाव त्या देशामध्ये निर्माण होतो त्या दबावामुळं त्या देशामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहतात, त्या देशातला समाज सुरक्षित बनतो. शिकलेल्या समाजाबद्दलचं हे बाबासाहेबांचं वाक्य 1936 सालचं. 1946 साली बाबासाहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले आणि 1946 साली बाबासाहेबांनी सांगितलं की माझी चळवळ चालवण्यासाठी खूप शिकलेले लोक नसले तरी चालतील, पण लोक ही निष्ठावान आणि इमानदार हवीत. जो विकला जातो, जो लाचार होतो, तो काहीच कामाचा नसतो, हा देखील विचार मान्यवर कांचीराम साहेबांनी वाचला. आणि 1956 साली आग्रा या ठिकाणी जे भाषण बाबासाहेबांनी दिलं होतं की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है, ते देखील भाषण मान्यवर साहेबांनी वाचलं. आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मान्यवर कांचीराम साहेबांनी काय केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की लोक फार शिकलेली आणि फार ज्ञानी असली तरी चालतील, पण ती निष्ठावान पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यामुळे 1902 साली आपल्याला आरक्षण भेटलं होतं. आणि ते आरक्षण जे भेटलं आपल्याला ते फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षामुळे जे आरक्षण भेटलं, तर आरक्षण घेऊन शिकलेली एक मोठी पिढी निर्माण झाली होती. आणि या पिढीमध्ये जो शिकलेला वर्ग होता, या वर्गामध्ये मान्यवर कांचीराम साहेबांनी त्या वर्गाचं लोकशिक्षण केलं आणि लोकशिक्षण करून त्या वर्गामध्ये लोक आधारित अशी बाबासाहेबांची चळवळ मान्यवर कांचीराम साहेबांनी सर्वप्रथम उभी केली. आणि शिकलेल्या वर्गामध्ये निष्ठा निर्माण केली, न विकाऊपण निर्माण केलं आणि शिकलेला वर्ग कधी लाचार बनणार नाही याच्यासाठी कृती कार्यक्रम मान्यवर कांचीराम साहेबांनी केला. आणि मग त्या शिकलेल्या वर्गाच्या बळावरती बामसेब नावाचं संघटन मान्यवर कांचीराम साहेबांनी सुरू केलं. आणि ही चळवळ जी आहे बाबासाहेबांची, ही ज्या समाजासाठी चालली होती ती त्या समाजातल्या शिकलेल्या लोकांच्या बळावरती चालवली, पैशावरती चालवली. आणि 1956 नंतर बाबासाहेबांची जी चळवळ स्वाभिमान शून्य बनली होती. का? कारण की ती स्वावलंबी राहिली नव्हती. ती स्वाभिमान शून्य झालेली चळवळ स्वावलंबी बनवण्याचं दुसरं काम या देशामध्ये मान्यवर कांचीराम साहेबांनी केलं. खूप महत्वाचं योगदान मान्यवर कांचीराम साहेबांचं या देशामध्ये. आणि या देशामध्ये मान्यवर कांचीराम साहेबांच्या जीवनावरती मी कमीत कमी 2 तास बोलू शकतो, पण मी तिसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की मान्यवर कांचीराम साहेब हे बाबासाहेबांच्या विचाराचे 100% अनुयायी होते. आणि मान्यवर कांचीराम साहेबांनी या देशामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असणारी सामाजिक राजकीय व्यवस्था उभं करण्यासाठी जीवनभर संघर्ष केलेला आहे. या देशामध्ये अॅनिलेशन ऑफ द कास्टमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली लिहिलंय, बंधुभाव म्हणतात जे लोकशाहीचं दुसरं नाव आहे. काय म्हणतात बाबासाहेब? बंधुभाव हे लोकशाहीचं दुसरं नाव आहे. लोकशाही फक्त शासन व्यवस्था नाहीये, तर लोकशाही एक सहजीवन पद्धती आहे ज्याच्यामध्ये विचाराचं आदान प्रदान केला जातं. ज्या पद्धतीने दूध पाण्यामध्ये मिसळतं, पाणी दुधामध्ये मिसळतं,
याच प्रक्रियेचं नाव बंधुभाव आहे आणि याच प्रक्रियेला दुसरं नाव लोकशाही आहे. 1956 नंतर या देशामध्ये जे राजकीय पक्ष जन्माला आलेत त्या राजकीय पक्षांनी धर्माच्या आणि जातीच्या नावाने लोकांमध्ये द्वेष पसरून भारत देशामध्ये बंधुभाव संपुष्टात आणण्याचं काम या देशामध्ये केलंय. खरंय का खोटंय? काँग्रेसने देखील धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले, जाती जातीमध्ये वाद निर्माण केले. भाजपाने देखील धर्माच्या जातीच्या नावावरतीच राजकारण केलं आणि या देशामध्ये हा बंधुभाव कुठल्याही पद्धतीने राहणार नाही. यासाठीच स्वातंत्र्यानंतर गेल्या 50 वर्षामध्ये या देशातल्या विविध राजकीय पक्षांनी काम केलेलं आहे. आज जो राजकीय पक्ष या देशामध्ये केंद्रामध्ये सत्तेवर आहे, जो राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे, त्या राजकीय पक्षाची घोषणा होती हिंदू हिंदी हिंदुस्तान, हिंदू हिंदी हिंदुस्तान, मुल्ला भागो पाकिस्तान, मुसलमानों के दो स्थान, कब्रस्तान या पाकिस्तान. अशी घोषणा देणारे, असा विखारी राजकारण करणारे, मतांसाठी धर्मांमध्ये भेद करणारे, मतांसाठी जातीमध्ये भेद करणारे असे राजकीय पक्ष या देशामध्ये होते आणि या राजकीय पक्षांचं सगळं अस्तित्व जे होतं ते धर्माच्या आणि जातीच्या भांडणांवरती या देशामध्ये अवलंबून होतं. हे सगळेच्या सगळे राजकीय पक्ष जे आहेत, हे सगळेच्या सगळे राजकीय पक्ष धर्माच्या आणि जातीच्या नावाने भेदभाव निर्माण करून या देशामध्ये द्वेष पसरून दंगली करून या देशामध्ये मतं मिळवत आलेले. पण बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमआदरणीय भानकुमारी मायावतीजींनी या देशाला बंधुभाव काय आहे हे शिकवलं आणि खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं तर ते मान्यवर कांशीराम साहेबांनी आदरणीय भानकुमारी मायावतीजींनी 1947 नंतर या देशामध्ये केलं. बहुजन समाज पार्टीचं उत्तर प्रदेशातलं जे सरकार आहे, 2007 साली पूर्ण बहुमताचं जे सरकार बनलं, ते सरकार काय होतं? त्या सरकारला या देशातल्या मीडियानी नाव दिलं होतं की सोशल इंजिनिअरिंग आहे. ते सरकार सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय होतं? तर या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि घट्टेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांनी जी सामाजिक व्यवस्था या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो धार्मिक सलोखा या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो बंधुभाव या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या बंधुभावाचं दुसरं नाव म्हणजे ते सरकार होतं. ऐसा राज चाहूं मैं जहां मिले सबन को अन्न, छोटे बड़े मिलकर चले रविदास रहे प्रसन्न. ऐसा राज चाहूं मैं जहां मिले सबन को अन्न, छोटे बड़े मिलकर चले रविदास रहे प्रसन्न. संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर म्हणतात, हा संत रविदासाचा विचार आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ, कोणाही जीवाचा ना घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. हा विचार संत तुकाराम महाराजांचा विचार आहे. हाच विचार धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी पोटाशी धरावे बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. हा विचार सार्वजनिक सत्यधर्मात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडला आणि या सगळ्या संतांचा, या सगळ्या महापुरुषांचा विचार, संत कबीराचा विचार आहे
की मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो आणि मनुष्य म्हणूनच मरतो हे सगळ्या जगाला माहिती असतं. या संत कबीरांचा, भगवान बुद्धाचा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता व समानता म्हणून सम्मिलित केला. आणि याच संतांच्या आणि महापुरुषांच्या विचाराचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करून प्रत्येक समाजामध्ये बंधुभाव निर्माण करून भारत देशामध्ये बंधुभावावर आधारित जर सरकार सगळ्यात पहिलं कोणी बनवलं आणि ते देखील पूर्ण बहुमताचं सरकार कोणी बनवलं तर ते सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहन कुमारी मायावतींनी बनवलं. आणि आदरणीय बहन कुमारी मायावतीजी या मान्यवर कांशीराम साहेबांच्या एकमेव शिष्य आहेत. 3 जून 1995 साली आदरणीय बहन कुमारी मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 98 साली झाल्या, 2002 साली झाल्या. आणि या सर्व सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंधुभाव निर्माण केला. आणि तो बंधुभाव निर्माण करून सर्व समाजाच्या हिताचं काम आदरणीय बहन कुमारी मायावतीजींनी उत्तर प्रदेशामध्ये केलं. आणि त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांनी आदरणीय बहन कुमारी मायावतीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. आणि 2007 साली सगळ्या समाजाच्या लोकांनी आदरणीय बहन कुमारी मायावतीजींना मतदान केलं. आणि उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीचं स्वबळावरती, स्वावलंबानी, स्वाभिमानाने पूर्ण बहुमताचं सरकार बनलं. विचार करा, मान्यवर साहेबांचं आणि बहिणजीचं किती मोठं योगदान आहे. या देशामधल्या काँग्रेसवाल्यांनी आणि या देशातल्या हिंदू महासभेने 1932 सालीच दलितांचा, ओबीसींचा, आदिवासींचा राजकीय खून पुणे कराराच्या माध्यमातून केला होता. त्यांनी नियोजन केलं होतं की हे लोक मतदार तर बनतील, बाबासाहेब आंबेडकरांनी जर यांना मतदार बनवलं तर हे मतदार असलेल्यांना कधी सरकार बनवू द्यायचं नाही. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं योगदान काय आहे तर ज्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदार बनवलं त्या समाजाला कायदे बनवणारा समाज, सरकार बनवणारा समाज हे मान्यवर कांशीराम साहेबांनी बनवलं. आणि त्यामुळे मान्यवर कांशीराम साहेबांबद्दल बोललं जातं, कांशी तेरी नेक कामाई तूने सोती कोम जमाई, कांशी तेरा दूजा नाम, कांशीराम साहब का दूजा नाम बाबा साहब. ही गोष्ट आहे की बाबासाहेबांचं दुसरं नाव काय आहे तर कांशीराम साहेब. आणि त्यामुळे मित्रांनो, आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने, नवी मुंबई शहराच्या वतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम प्रामुख्याने मान्यवर कांशीराम साहेबांच्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी झाला. या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उद्देश जो आहे तो मान्यवर कांशीराम साहेबांना अभिवादन करणं हा आहे. या ठिकाणी आमच्या जिल्हा कमिटीच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये, माननीय भालेराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये, राजेश चन्ना जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वामध्ये, बनसोड साहेबांच्या नेतृत्वामध्ये, प्रामुख्याने कीर्तवडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, हेगडे सर आणि या ठिकाणच्या तिन्ही विधानसभा राजेश जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतायत. आणि या सर्वांनी प्रामुख्याने एका रथाच्या माध्यमातून स्वतःच्या पैशांनी, स्वतःच्या बळावरती बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली. मी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेब यांच्या वतीने मी त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो.
आणि हा जो संघर्ष जो ते करतायत नक्कीच त्यांच्या या संघर्षामुळे या महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने दलित ओबीसी आणि मुस्लिम समाजाचे लोक एकत्र येऊन या महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने लढतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये स्वतःचा महापौर बनवतील अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो.